महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आरक्षण बचाव यात्रा गेल्यामुळे होणाऱ्या दंगली थांबलेल्या आहेत आणि सरकारवर याचा मोठं प्रेशर सुरू झालेलं आहे. आणि प्रत्येक आंदोलनामध्ये आता सामाजिक सलोख्याची आणि द्वेष पसरवणारी जी काही सामाजिक सलोख्याची भाषा सुरू आहे. याचं क्रेडिट आरक्षण बचाव यात्रेला आहे, कारण आम्ही आमचा शत्रू या महाराष्ट्राला निश्चित करून सांगितला की आर-एस-एस आपला शत्रू आहे, बी-जे-पी आपला शत्रू आहे, त्यांना आरक्षण नको आहे. हे लोकांना पटायला लागलं आणि त्याच्यानंतर सोशल मीडियातून ज्या पद्धतीने मी सांगितलं की जेवढे फेक अकाउंट आहेत ते आर-एस-एसचे आहेत आणि अकाउंटच आमच्यात वाद लावतंय. तेव्हापासून ते फेक अकाउंट सुद्धा अंडरग्राउंड गेलेत. त्याच्यामुळे ही जी काही आरक्षण बचाव यात्रा आहे ती अतिशय यशस्वी झालेली आहे आणि तिच्या या बंडामुळे शत्रू आमच्या टार्गेटवर आला आणि तो जे काही निर्णय घेणार होते ते सगळे निर्णय त्यांनी थांबवलेले आहेत. त्यांनी जी पहिली टेस्ट करण्याचा प्रयत्न केला त्याच्यात आम्ही त्यांना फेल केलेला आहे. त्याच्यामुळे आता हे आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भात सरकार नक्कीच या 4-8 दिवसात भूमिका घेणार आहे. पण त्यासाठी क्रेडिट कुणाला द्यायचं म्हणून सुद्धा क्रेडिटचं उपवर्गीकरण लागू करू नये म्हणजे बस झालं. शेवटी क्रेडिट ज्याला घ्यायची त्याला घ्यावं. क्रेडिटसाठी लढा लढणारे आम्ही नाही आहेत. आम्हाला हा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि या मुद्द्यातून दंगली घडणार होत्या त्या आम्ही वाचवल्या हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे दंगलीतून आम्ही प्रत्येक वेळी जी कोम्बिंग आणि कोम्बिंग नंतर गुन्हेनंतर आमचं नुकसान हे आता आम्ही बंद केलेलं आहे आणि त्याच्यामुळे यापुढे कदाचित असे ट्रॅप करण्याचा कोणी प्रयत्न सुद्धा करणार नाही. म्हणून आरक्षण बचाव यात्रेमध्ये सगळेच मुद्दे आम्ही एक्सपोज केलेत, खरे मुद्दे एक्सपोज केलेत आणि आम्ही वैयक्तिक शत्रू म्हणून ज्याला डिक्लेअर करायचं त्याला केलं आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्याच्यावरती सुद्धा आमचा वचक राहिला आणि त्यांना माहीत आहे आमच्या विचारधारेचा स्वभाव त्यांना माहीत आहे. आम्ही नुसते भंपकबाज नाहीत. मैदानात उतरलेलो आहेत, हजारो लोक घेऊन उतरलेलो आहेत आणि आम्ही काय करू शकतो हे सरकारला चांगलं माहीत आहे. त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी ज्या भूमिका घेतल्या त्याचा आज परिणाम होतोय. आता आंदोलनं सुरू आहेत, आंदोलनं होतील, पण त्याच्यामध्ये जी भाषा वापरली जाईल ती सरकारच्या विरोधात असेल, आर-एस-एसच्या विरोधात असेल. याच्या आधी काही आंदोलनं मोर्चे झाले त्याच्यामध्ये जातीच्या विरोधातली भाषा बऱ्याच ठिकाणी वापरण्यात आली, सोशल मीडियात वापरण्यात आली आणि तसा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आणि मी घराच्या बाहेर पडल्यानंतर माझी भूमिका ज्या पद्धतीने व्हायरल झाली त्यातून सगळाच समाज घटक वास्तववादावर विश्वास ठेवायला लागला आणि होणाऱ्या ज्या काही घटना आहेत त्या थांबल्या गेल्या. उन्हातान्हात आम्ही फिरलो. माझ्यासोबत विनोद भोळे महाराष्ट्राचे अध्यक्ष होते, महाराष्ट्राचे संयोजक माधव भालेराव आणि विदर्भ युवा अध्यक्ष संकेत जाधव. आम्ही 4 जण कंटिन्यू हा दौरा करून फिरत आलेलो आहे. उन्हात फिरलोय, त्रास झालाय, बऱ्याच ठिकाणी संकट आले, पण एक रुपयाही आम्ही त्याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आमची सोय केली. त्या ठिकाणी तेलाची सोय केली. याच्या पलीकडं महाराष्ट्रातून आम्हाला कोणी देणग्या दिल्या नाहीत आणि देणग्या सुद्धा आम्ही केल्या नाहीत. हे करत असताना आम्हाला बिलोलीमध्ये 5-6 जणांवर, समाज बांधवावर गुन्हा सुद्धा दाखल झाला आणि या गुन्ह्याची सुद्धा आम्ही चर्चा न करता पुढे चालत राहिलो. कारण गुन्ह्याची चर्चा केली की कार्यकर्ते घाबरून जातात, पण कार्यकर्ते घाबरणारे नाहीयेत हे आम्हाला माहीत झालं आणि ते जोमाने हे सगळं होऊन सुद्धा ताकदीने खांद्याला खांदा लावून लढत होते. ही यात्रा थांबणार नाही, अनेक दिवस ही यात्रा चालणार आहे. कारण हिचं नाव जरी आरक्षण बचाव यात्रा असलं तरी याच्यामध्ये जे काही मुद्दे आम्ही घेऊन निघालो ती EVM, संविधान, लोकशाही, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार, बोधगया, सोमनाथ सूर्यवंशी, सामाजिक न्याय, दलित अत्याचार, भूमिहीनांना जमिनी, असे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, हे सगळे मुद्दे, नीट पेपर लीक असेल, विषारी दारूपासून सगळे मुद्दे घेऊन आम्ही समाजामध्ये निघालोत आणि त्याचा परिणाम खऱ्या अर्थाने समाजात होत आहे. म्हणून मित्रांनो, अशा प्रामाणिक आंदोलनाशी जुडलात
साथ दिलीत. पुढेही अशीच साथ देत चला. मला अभिमान वाटतो, की या माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आमच्या मदत केली. माझी चळवळ ही हक्काची चळवळ आहे. मी माझं असणारं ब्रँड बनवलेलं आहे आणि ते ब्रँड घेऊनच मी मैदानात उतरलोय. अनेक गोष्टी आहेत, ज्या येणाऱ्या काळात आम्ही मांडणार आहेत आणि त्यानंतर नवीन-नवीन निर्णयसुद्धा घेणार आहेत. पण तोपर्यंत सतर्क राहा, अफवावर विश्वास ठेवू नका. आपला शत्रू आर-एस-एस, बी-जे-पी हेच संविधान घालतंय, दुसरं कुणी घालत नाही. ही कायम खूणगाठ बांधा आणि कितीही जातीच्या विरोधात भडकाभडकी केली तरी भडकू नका. भडकण्याचे दिवस हे नाही आहेत. महामारी येणार आहे, लॉकडाऊन लागणार आहे, आणीबाणी येणार आहे. या देशातलं अन्नधान्य संपलंय. राशन दुकानाचे हाल तुम्ही बघताय. राशनसुद्धा नीट भेटत नाहीत. त्याच्यामुळे समजून घ्या. मी जे बोलतोय ते खूप महत्त्वाचं आहे, की येणारा काळ आपल्यासाठी अस्तित्व टिकवण्याचा काळ आहे, माणूस म्हणून. ते अस्तित्व टिकतंय की नाही, हाच मोठा प्रश्न आपल्यापुढे पडलेला आहे. त्याच्यामुळे सतर्क राहा. कितीही जातीमध्ये भांडणं लावायचा प्रयत्न केला, तर त्याच्याकडं बघू नका. एवढं मी तुम्हाला या माध्यमातून आवाहन करतो.